असं म्हणतात की काही ठिकाणं केवळ विटा आणि मातींची नसतात, तर ती श्रद्धेची ऊर्जा आणि केंद्र असतात. एक असं स्थान जिथे पाऊल ठेवताच मनातील कोलाहल शांत होतो आणि अंतरात्म्याला एक वेगळीच प्रसन्नता लाभते. धुळ्यातील मुंबई आग्रा रोडवर स्थित असलेल्या गुरुद्वारा गुरु नानक साहेबजी हे एक असंच एक पवित्र स्थान, जे केवळ शीख बांधवांसाठी नव्हे तर प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीसाठी शांतीचं माहेरघर बनलंय. प्यारी जियो तू प्रभुदान सतनाम श्री वाहेगुरु. या स्थानाचा महिमा वाढवण्यात इथल्या थोर संतांचा मोठा वाटा आहे. या गुरुद्वारेचे पूर्वीचे मुख्य संत बाबा धीरज सिंगजी महाराज यांनी आपल्या सेवेनं हा वारसा फुलवला आणि आज त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून त्यांचे लहान बंधू संत बाबा दारा सिंगजी महाराज हे इथले मुख्य मुखिया म्हणून ही धुरा अत्यंत नम्रतेनं आणि प्रेमानं सांभाळतायत. बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली इथल्या प्रत्येक कार्याला एक वेगळीच शिस्त आणि आध्यात्मिक ओढ लाभली आहे. आणि याच पवित्र वास्तूत एका मंगलमय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. निमित्त होतं नानकशाही नववर्ष आणि चैत महिन्याच्या संक्रांत उत्सवाचं. नवीन वर्षाची ही पहाट धुळ्यातील साध संगतीसाठी खरं तर खास ठरली. बाबाजींच्या उपस्थितीत रंगलेला कीर्तनाचा दरबार आणि गुरूंच्या वाणीनं न्हावून निघालेला हा परिसर प्रत्येक भाविकाला एक नवी उमेद देऊन गेला. मैं क्या मांगू किछ थिर न रहाई. विशेष म्हणजे इथे फक्त प्रार्थनाच नाही तर सेवेचा संस्कारही पाहायला मिळतो. संत बाबा दारासिंगजी महाराजांच्या देखरेखीखाली चालणारा हा अतूट लंगर म्हणजे मानवतेचं जिवंत उदाहरण. जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन इथे प्रत्येक जण एकाच पंगतीत बसून तृप्त होतो. श्रद्धेचा हा जागर आणि बाबाजींचेही विचार खऱ्या अर्थानं धुळ्याच्या या गुरुद्वारेला एक विशेष ओळख देऊन जात आहे. गुरुद्वारात येऊन जर लंगरचा प्रसाद घेतला नाही तर ती भेट अपूर्णच. बाबाजींच्या देखरेखीखाली चालणारा हा लंगर म्हणजे जगाला आणि लोकांना दिलेली एक मोठी शिकवण आहे. ਇਹ ਮਨ ਰੂਪੀ ਪ੍ਰੈਸ ਨੂੰ ਵੀ ਸਾਫ਼ ਕਰਦਾ ਹੈ. ਫਰੀਦਾ ਮਨ ਮੈਦਾਨ ਕਰ ਕੋਈ ਟਿੱਬੇ ਗਾਰਾ. ਜਦੋਂ ਤੇਰੇ ਇਹ ਟੋਏ ਟਿੱਬੇ ਅੰਦਰੋਂ ਖਤਮ ਹੋ ਜਾਣਗੇ ਪ੍ਰੇਮ ਵਧੇਗਾ. ਜਦੋਂ ਸਭ ਕੁਝ ਵੇਚਦੇ ਆ ਨਾ, ਕਿਸਾਨ ਭਰਾ ਕੁਝ ਵੇਚਦੇ ਨੇ, ਉਦੋਂ ਪਹਿਲਾਂ ਕਰਾ ਲਾਉਂਦੇ ਆ ਗੁਰੂ ਪਿਆਰੇ, ਫਿਰ ਸੁਹਾਗਾ ਫੇਰ ਦਿੰਦੇ ਆ, ਫਿਰ ਬੀਜਣਾ ਸੌਖਾ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ. ਇਹ ਮਨ ਰੂਪੀ ਖੇਤ